मुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय बाबूराव चांदेरेंनी आमच्या जागेत येऊन काम सुरू केलं होतं आणि याचा जाब विचारण्यासाठी आम्ही गेलो असता मला बेदम मारहाण करण्यात आली, अशी माहिती पीडित विजय रौंदळ यांनी दिलेली आहे। चांदेरेंच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली गेली असून कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे। तर दुसरीकडे बाबूराव चांदेरे यांच्या मुलानं विजय रौंदळ यांची रुग्णालयात भेट घेतली आहे। समीर चांदेरे यांनी रौंदळ यांची माफी सुद्धा मागितली आहे। बाबूराव चांदेरे यांनी केलेली मारहाण चुकीची असल्याचं मुलगा समीर चांदेरे याचं म्हणणं आहे। मी पोलीस कंप्लेंट केलेली आहे। पोलिसांनी बाबूराव चांदेरेंवर योग्य ती कारवाई केली पाहिजे। त्यांनी मला खूप वेळा सांगितलं की मी आज तुला खलासच करणार, तसं रेकॉर्डिंग पण आपल्याकडे आहे। तुला मी आज खलास करणार, तुला मी खलास करणार असं म्हणून ते मला खूप अर्वाच्य भाषेत शिव्या देत होते। खुनाचा प्रयत्न करणाऱ्याला जी काही शिक्षा व्हायला पाहिजे तीच बाबूराव चांदेरेंना व्हावी एवढीच माझी अपेक्षा आहे। नाही तर उद्या मी बाहेर पडल्यानंतर हा माणूस मला जीव जगू देणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।